हां सो नमस्कार मित्रांनो आपला आज हा व्हिडिओ बनवायचं कारण आहे आपण थोडंसं ना आपल्या बाईकमध्ये मॉडिफिकेशन करणार आहे. सो मॉडिफिकेशन काय आपण काय करणार आहे सध्याची कंडिशन बघून घ्या यार, बाईक धुवायची आहे खूप. हां तर मग मॉडिफिकेशन आपण काय करणार आहे हे थोड्या वेळातच तुम्हाला दाखवतो. सो त्या पहिले आपण कोल्ड स्टार्ट करून घेऊया. माईक चेक. सो आपण डिरेक्टली आहे ना आता मी तुम्हाला तिकडेच घेऊन जातो. काय मॉडिफिकेशन करणार आहे ते तुम्हाला तिकडेच समजेल. एक आपण सस्पेन्सच ठेवूया. आत्ताच सगळं सांगितलं तर मग पुढे व्हिडिओमध्ये काय सांगणार. अभी तू दिख रहा है, दिख रहा है क्या तू सामने देख रहा हूँ ना. हाँ तू तो तेरा भी तेरा ही रिकॉर्ड हो रहा है ना. हाँ तो ऐसा भी देख सकते हैं मतलब. हाँ थोड़ा सा गैप है. ये टाइट करेंगे तो जाम तो होगा ना ये वाला. हाँ कितना कवर कर सकता है यार बहुत. अरे इसमें एक बैटरी में दो घंटा तो चल जाता है, कंटिन्यू 2 घंटा चल जाता है. ऐसा तो भाई रिकॉर्ड हो गया. हाय ब्रो आप हमसे मैं आपसे बात करना चाहता हो गया. मी इन्स्टॉल करायला गेलेलो आपले हे नवीन बार एंड मिरर जे मी कोणतं primocustoms.com ह्या वेबसाईटवर मागवलेलं आहे. आणि तेच आता मला अजून एक काम करायचं आहे की हे जे माझे डिफॉल्ट जे पहिल्यापासूनचे स्टॉक मिरर्स होते त्याचा आहे ना त्यासाठी मला नट शोधायचं कारण की हे ओपन राहिलं ह्याच्यामध्ये पाणीच असणार. सो आता हे मिरर्स मी लावले आहेत आणि ह्याचं एक मेन प्रायमरी माझं मोटिव्ह होतं की हे वाले मिरर घ्यायचे कारण की हे जे आहेत ना ह्याची बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे. पहिली गोष्ट म्हणजे बिल्ड क्वालिटी चांगली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये ना ब्लू टिंटेड मिरर्स येतात. ज्यांना माहीत असेल CNC मिरर्स तर ते ब्लू टिंटेड मिरर्स येतात. फॉर एक्झाम्पल बघा एक केमी मोटर म्हणून ब्रँड आहे, तो खूप चांगला ब्रँड आहे पण त्याचं आहे ना मिरर्स खूप कॉस्टली आहेत, तेवढे माझ्या बजेटमध्ये बसत नव्हते. आणि हे जस्ट मी असं सर्च करत होतो आणि हे माझ्यासमोर आले आणि हे खूप चांगले वाटले मला. हे जे रिव्ह्यूज पण चांगले आहेत आणि मेन म्हणजे आता मी इन्स्टॉल केल्यानंतर मी सांगू शकतो की बाबा हे लुक्सला पण चांगले आहेत, बिल्ड क्वालिटी पण चांगली आहे. आणि आता माझी बाईक आता आपले रॉयल एनफील्डच्या बाईक्समध्ये कसं थोडंसं व्हायब्रेशन असतं कोणी बाकीच्या बाकीच्या बाईक्सच्या कंपॅरिझनने ह्या बाईक्समध्ये असतं व्हायब्रेशन. सो ह्याच्यामध्ये मला आता मी चालवतो आहे ना, मी 2-3 किलोमीटर चालवलं तर मला व्हायब्रेशन फील नाही होत आहे. आणि व्ह्यू पण चांगला आहे, ब्लरी टाईप असं होत नाही आहे. एकदम शार्प दिसतं आहे एकदम. आणि लुक पण चांगलं वाटतं यार. तुम्ही सांगा कसं वाटतं लुक, बाईकचा लुक. तर तुम्हाला आहे ना मी एका जागी थांबून आहे ना प्रॉपर मिरर फ्रंट व्ह्यूने आणि साईडने वगैरे कसे दिसत आहेत ना ते दाखवतो. थांबा. यस थांबलो. आवाज येतो आहे? येतो आहे, रेकॉर्ड होतं आहे. आता ह्याच्यामध्ये ना हे बघा हे वाले मिरर्स आहेत. हा साईडून असे दिसणार, ह्या साईडून हे बघा हा असा लुक आहे. आणि यस आता ह्याच्यामध्ये ना हे बघा हे वालं माझं प्रॉपर फिट बसलं आहे. मला डाऊट होता की हे ना हे जर एक्सटेंडर येतं तो प्रॉपर फिट बसणार नाही, बट हे प्रॉपर फिट बसलं आपल्या हंटरला. कारण की ह्याच्यामध्ये ना हंटरमध्ये काय रॉयल एनफील्डच्या सगळ्या बाईकमध्ये ना ॲलन की येते आतमध्ये, जो फिटिंग असते ना ती ॲलन कीवाली असते, तर ती होती ह्याच्यामध्ये. आणि त्यामुळे हे एक्सटेंड झालं नाही, त्यामुळे लुक पण चांगला येतो. प्रॉपर असं स्टॉकवाले मिरर असतात ना तसंच वाटतं आहे. आणि आता ते वॉश केलं म्हणून थोडंसं मिरर आहे ना, मिरर तुम्हाला ब्लरी पार्ट असेल बट खूप चांगले आहेत. आणि बिल्ड क्वालिटी मला म्हणजे मेटल आहे, ही वाली मेटल आहे. आणि फ्रंट व्ह्यूने दाखवतो तुम्हाला, थांबा
हे बघा असं फ्रंट व्ह्यूने असा काही लुक येतो आणि खूप चांगलं वाटतं आहे. मेन म्हणजे स्टॉक मिररमध्ये काय मेन म्हणजे प्रॉब्लेम येत होतो ना की हे बघा स्टॉक मिररमध्ये प्रॉब्लेम येत होता की काय म्हणतात त्याला, माझा साईडचा व्ह्यूपेक्षा ना मला प्रायमरी जास्त म्हणजे माझी स्वतःचेच हात वगैरे दिसत होते. त्यामुळे थांबा 1 मिनिट, मला चायला कॅमेरा लावू दे. काय करतोय? हां बसला बसला. तर मग त्याच्यामध्ये ना मला स्वतःचेच हात जास्त दिसत होते. सो मी सर्च तर करत होतो बट हे मला चांगले भेटले यार. हे A to Z म्हणजे ना आपण म्हणू शकतो ना केमिमोटो ब्रँड आहे ना, मी तुम्हाला फोटो दाखवतो स्क्रीनवरती आणि सेम तसेच आहेत, A to Z तसेच आहेत. फक्त आहे ना शेवटी ब्रँड आहे ना रेप्लिका आहे हा. सो आणि हे पण चांगलेच आहेत यार. हे मला म्हणजे असं वाटत नाही की हे हाय स्पीडवरती पण आता मी थोडंसं 60पर्यंत गेलेलो बट मला असं हल्ले नाही आहेत, म्हणजे प्रॉपर फिटिंग बसलेले. सो ज्यांच्याकडे पण हंटर वगैरे असेल आणि ते प्लॅन करतायत ना की बाबा बार अँड मिरर्स कोणते आहेत, बार अँड मिरर कोणते आहेत, तर मग मी आहे ना पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये ना ह्या बार अँड मिरर्सची लिंक तुम्हाला देईन, नक्की देईन. हे एकदा गो थ्रू करा. आणि हे जे शॉप आहे ना मुंबईमध्ये पण आहे, त्यामुळे मी जास्त रिस्क नाही घेतली. मी म्हणजे डिलेवरी घरीच मागवलेली. मी मुंबईला मला जायला भेटलं नाही, बट तुम्हाला काही इनकेस काही इश्यू आला तर तुम्ही तिथे विजिटमध्ये शॉपमध्ये विजिट पण त्यांच्या करू शकता. आणि चांगलं आहे, त्यांचं रिस्पॉन्स पण चांगला आहे. सो असा काही लूक येतो बसल्यानंतर. आणि थोडीशी अग्रेसिव्ह झाल्यासारखी अग्रेसिव्ह वाटते, बट सिटीमध्ये मला वाटतं बार अँड मिरर्स खूप इफेक्टिव्ह होऊन जातात. कारण की ना साईडला खूप सिटीमध्ये भाई एवढा ट्रॅफिकमध्ये ना स्टॉक मिररपेक्षा बार अँड मिरर खूप चांगले आहेत. आपण आजची व्हिडिओ मेनली ह्याच्यासाठीच होती, बार अँड मिररसाठीच डिस्कस करायचं होतं की बाबा एक बनवून देऊया. कारण की मला पण नॉर्मली जे माझे फ्रेंड्स वगैरे आहेत ते विचारत होते की कोणते बार अँड मिरर चांगले आहेत. तर ते जे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती ते एवढे व्हरायटीज आहेत ना बार अँड मिररच्या, बट त्याच्यामध्ये ना खूप सारे रिव्ह्यूजमध्ये मी बघितले की बाबा ते हायस्पीडवरती मेन म्हणजे प्रॉब्लेम येतो, कधी कधी बिल्ड क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम आहे. सो मी तेच विचार केला. आता ह्याची पण प्राईस असं म्हणजे मॅसिव्ह नाही आहे. मला कितीला 1900ला काहीतरी आहे ते. आणि जर तुम्ही घरी तुमच्या घरी मागवत असाल, होम डिलेवरी मागवत असाल आणि कॅश ऑन डिलेवरी असेल ना, तर ते लोक 200 रुपये चार्ज घेतात डिलेवरीचे. आणि म्हणजे 2100ला आली. आणि हे जे मला फिटिंगचे काहीतरी इथे आपले नॉर्मल लोकल, मला आता एवढी हे नाही आहे त्यामुळे मी लोकल जो मेकॅनिक आहे त्याच्याकडूनच लावून घेतले मिरर्स, लोकल मेकॅनिककडूनच लावून घेतले. तर त्याने माझे 100 रुपये काहीतरी घेतले. तर टोटल ओव्हरऑल कितीला पडली, तर मग 2200 रुपये. ठीक आहे. हे मिरर हे करायला गेलेलो, इन्स्टॉल करायला गेलेलो ना, तिकडे मला म्हणजे असे माणसं बघतात ही कॅमेरा वगैरे दिसला ना हेल्मेटवरती, तर त्यांना असं म्हणजे वाटतं की बाबा काय हा मस्त चांगला बनवत असेल हे ते वगैरे. सो थोडंसं असं तारीफ वगैरे होते, जरा चांगलं वाटतं. भाई आपल्याला माणसं विचारत आहेत, तारीफ करतायत. त्यात 2 जणांनी मस्त आहे की मला फॉलो पण केलं. 2 फॉलोवर वाढले आपल्या ह्याच्यात. फॉलोवर नाही म्हणता येईल, आपली फॅमिलीमध्ये 2 जण नवीन जॉईन झालेले आहेत मित्रांनो. चांगलं वाटतं माणसांना, म्हणजे कॅमेरा वगैरे असं बघितलं चांगलं वाटतं. त्यांना बघून मला चांगलं वाटतं की बाबा आपल्या पॅन्थरला बघून कशी माणसं खुश होतात, कॅमेरा बघून कशी माणसं खुश होतात. त्यांच्यासोबत बोलणं वगैरे झालं चांगलं मस्त आहे की काय करतात हे ते वगैरे, कुठे जातो कुठे नाही. मी त्यांना सांगितलं मी कुठे नाही जात, मी फक्त ऑफिसला जातो, ऑफिसवरून घरी येतो. एक ट्रिप नाही झाली, 4 महिने झाले बाईक घेऊन, काही फायदा नाही, जाऊ दे. मी असं रडत असताना त्यांनी मला चांगलं मस्त की मोटिवेट केलं की बाबा होईल,
हळूहळू फॉलोअर्स पण वाढतील, सगळं होईल. म्हणजे बघा, आता लास्ट व्हिडिओ माझी तेच होती की बाबा स्ट्रेंजर्स किती सपोर्टिव्ह असतात आपल्या माणसांपेक्षा. आणि मला आज लाईव्ह एक्सपिरियन्स परत एकदा झालं. बाबा शेवटी काय आहे ना, बरोबर आहे ते, ज्याला तुमच्याकडून घेणं देणं नाही ना, तोच तुमचा चांगला विचार करू शकतो. जो तुमच्या ओळखीचा आहे तो तुमचा कधीच, तुम्ही किती पुढे जाल वगैरे कधी विचार करणार नाही. तुमच्या तोंडावर तर बोलतील लाखो जण, पण नाही विचार करत. बाबा जे असे अनोळखी माणसं असतात ना, जे आपल्याला असंच आपल्या लाईफमध्ये असे अचानक भेटून जातात ना, जसे तुम्ही आला आहेत. तुम्ही दोघांना स्पेशली, ते आज दोघं होते ते चांगली पोरं होती, मस्त बोलत होते. त्यातला एक जण होता, त्याने पण नवीन त्याचीच ड्रीम बाईक बोलत होता, तो त्याने घेतला आहे. त्याने स्वतःच्या मेहनतीने घेतला आणि त्याने MT-15 होती त्याची पण चांगली होती, ब्लॅकमध्ये होती. त्याने घेतला आहे, खुश आहे तो पण मुलगा. त्याला बघून आपण खुश आहे. काय म्हणता, तुम्ही खुश, मी खुश, मी खुश, तुम्ही खुश, बस संपला विषय. चला बस झाली बडबड, घरी जाऊया, मम्मी बोलवते. अरे थांबणारे कशाला घुसतो रे मध्ये, नॉनची टॉंग तुझ्या. जागा एवढीची, त्यात आपल्या घुसायचं आहे, चाटाचाटी चालू आहे. बापरे, संत्रा आलेलो बाई, संत्रा आलेलो. इथं जायचं होतं, मग कशाला घुसतो रे मध्ये, कुत्रे या. जो बोच्यावर फटके तुझ्या. मला जाऊ द्या, मला सरळ जायचं आहे, खूप पुढे जायचं आहे. अरे काय ही पार्किंगची जागा आहे, कशी ही जागा रे. काका जावा, जावा काका तुम्ही. बघ कसा बघतोय, बघ कसा. हा अरे तुझा पप्पू कुठे, तुला पप्पूला गाडी काढायला सांग. अरे काय यार, पुरे दुनिया फेरीन, पण साला माझा एरिया मधला हा 1 किलोमीटर नाही परवडत रे आपल्याला. नुसती ट्रॅफिक, 24 तास ट्रॅफिक. सकाळी ट्रॅफिक, दुपारी ट्रॅफिक, संध्याकाळी ट्रॅफिक. थांबा ना, डोक्यावर जातो. हे जाऊ दे रे. चला आई, लपडी झाली, लपडी झाली. मला पण बघायची, मला पण बघायची आहेत लपडी, लपडी मला बघायची आहेत. काय लपडी चालली आहेत, बापरे काहीतरी झालंय. अरे देवा, काय रे बाबा, देवा देवा, डोक्याला लागलेलं रे बिचाराला. बघा मित्रांनो, एवढीसा रस्ता आहे तरी पण ॲक्सिडेंट होत आहेत. हायवे तिथे पण ॲक्सिडेंट होत आहेत. डोक्याला लागलेलं रे बिचाराच्या, बाबा रक्त येत होतं पूर्ण. तिथे गाडी थांबून साईडला बघण्यात पण मतलब नाही आहे, कारण की एक गाडी मी थांबवली ना, एवढी ट्रॅफिक होईल, साले मला शिव्या घालतील. भलाई का जमाना नाही आहे भाई. मी गाडी थांबून त्याला बघायला गेलो, गाडीमुळे ट्रॅफिक होणार, ट्रॅफिकमुळे मला शिव्या येणार. आणि माझी मम्मी शिव्या देते तर खूप आहे माझ्यासाठी, मला दुसऱ्यांच्या शिव्या ना खायच्या. समजलं काय.